नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. 21 तारीख पश्चिम बंगालमधला एक टप्पा आणि तमिळनाडूमधले प्रचाराचा शेवटचा दिवस होता. 21 तारखेला संध्याकाळी 5 वाजता प्रचार संपला आणि बरोबर तो तमिळनाडूमधला प्रचार संपताना आणि पश्चिम बंगालमधला पहिला टप्पा संपताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी जसं काही कसर राहून गेलेली, बॅकलॉग राहून गेल्या, तशा पद्धतीने मोदींना अतिरेकी म्हणून ती एक कसर पूर्ण करून टाकली. जवळजवळ गेल्या काही निवडणुकांमध्ये सातत्यानं, त्या राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणुका असो किंवा राज्य पातळीवरच्या निवडणुका असो, काही ना काहीतरी मोदींच्या विरोधामध्ये वैयक्तिक विधान केल्याच्या शिवाय यांना करमतच नाही अशी परिस्थिती. अगदी आत्तासुद्धा भाजप आणि संघ म्हणजे कसा विषारी साप आहे आणि ते कसं ठेचलं पाहिजे हे ह्याच खरगेंनी आसाममध्ये विधान केलं होतं. आता पश्चिम बंगालमध्ये हे असं बोललेले आहेत की मोदी अतिरेकी आहेत. आता हे वारंवार सिद्ध झालेले की जितकं तुम्ही मोदींना वैयक्तिक पातळीवरती शिव्या द्याल, त्या मौत का सौदागर म्हणा किंवा तुम्ही ज्या पद्धतीने राक्षस म्हणा, नीच, नालिका किडा म्हणा, गंगुतेली म्हणा, काय म्हणजे तिची जी यादी केली तर काय विचारू नका. प्रत्येक वेळी त्याच्या कौटुंबिक पातळीवरती शिव्या घाला, त्याच्या आईवडिलाला शिव्या घाला, किंवा आत्ता ते झालमुडी म्हणून जे आपल्याकडचं भेळ म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे चटपटीत अशी, तर ते खाण्याच्या दुकानात तो गेलेले असताना मोदी हे कसं सगळं फॅब्रिकेटेड आहे, कसं खोटं आहे. कुठलाही मुद्दा तिथं कॅमेरेच कसे हजर होते. आता प्रत्यक्ष मोदी कुठलाही, ज्याला इतकं मोठ्या पदावरचे व्यक्ती त्याच्या जवळपास कॅमेरे हे असतातच. त्यांनी जरी असं ठरवलं की नाही आपण आपले कॅमेरे बाळगायचेच, हा एक भाग झाला, पण त्याच्याशिवाय अशा कुठल्याही व्यक्तींच्या आजूबाजूला कॅमेरे असतात. बरं, आता काल कॅमेरे कमी पडले म्हणून की काय, अगदी मोबाईलमध्ये पण कॅमेरे आहेत. त्याच्यामुळे एखाद्या प्रसंगाचं कुठेही शूटिंग तुम्हाला आता असं म्हणजे विचित्र असे काही प्रसंग समोर येतात, त्याचं कोणी ना कोणतरी शूटिंग केलेलंच असतं. म्हणजे आता ह्या CCTV काही ठिकाणी बसवलेले आहेत. म्हणजे ह्या सगळ्यातून ह्याचं रेकॉर्डिंग होणं याच्यामध्ये आश्चर्य काहीच नव्हतं, पण त्याच्या नावानं शिव्या घालायच्या. अतिरेकी म्हणण्याचं तर ते तर फारच, म्हणजे तुम्हाला मी सांगतो की अगदी आत्ताचा प्रसंग आहे. हे काँग्रेसवाले हाफिज सईदला काय म्हणतील त्याला आदरानं कसं संबोधतं, हाफिज सईद साहेब, ओसामा जी, कसाब साहब, म्हणजे हे ह्या सगळ्या बदमाश अतिरेक्यांना, आतंकवाद्यांना, गुन्हेगारांना आदरानं बोलतायत आणि तुम्ही इकडं मोदींना मात्र अतिरेकी म्हणताय. आता एक साधी गोष्ट लक्षात घ्या की जे सलग 3 निवडणुकी म्हणजे प्रत्यक्ष मतदानातून जी व्यक्ती पंतप्रधान पदावरती बसलेली आहे. बरं, पहिल्याही निवडणुकीत 2014ला भाजपनी किंवा नंतर NDAने मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलेलं होतं. असं मनमोहन सिंगांसारखं नाहीये की आधी UPA नावाची गोष्ट काही नव्हती, निवडणुकीच्या नंतर निकालातून सगळ्यांचं कडबोळ एकत्र आलं भाजपच्या विरोधात आणि त्याच्या तुम्ही प्रमुखपदी मनमोहन सिंग यांना बसवलं. मनमोहन सिंग काही हे उमेदवार आहेत म्हणून आधी प्रचारात नव्हते किंवा समोर आलेले नव्हते. 2009ला सुद्धा मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या. हे काहीसं बरोबर आहे, पूर्णपणे नाही. आणखी निकाल काय लागतील आणि कोण सत्तेवरून बसेल काय माहीत नव्हतं. पण त्याच्या उलट 2014ला मोदीच पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, त्याच्यामुळे NDAला बहुमत मिळालं तर मोदीच पंतप्रधान होतील हे स्पष्ट होतं. 2019ला तर त्यांनी प्रश्नच नाही, ते पदावरती होते, स्वतः भाजपला स्वतःचं बहुमत मिळाले NDA त्याच्यानंतर. 2024ला सुद्धा NDAला बहुमत मिळालेलं आहे, भाजपला जरी मिळालेलं नसलं पक्ष म्हणून तरी. त्यांच्या नेतेपदी मोदी असतील याच्याबद्दल कोणालाही शंका नव्हती. नाही, सातत्यानं जी व्यक्ती पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून, नेता म्हणून समोर केल्या जाते आहे आणि प्रत्यक्ष लोक त्याला मतदान करतात. दुसरी गोष्ट अशी होती की आपला विशिष्ट प्रदेश, प्रादेशिकतावाद, भाषा, लिपी, धर्म, जात या सगळ्या पार्श्वभूमीवरती गुजराती असलेले मोदी सातत्यानं हिंदीमध्ये बोलून बहुतांश लोकांना आकर्षित करून घेतात. सर्वसामान्य भारतीयांशी संवाद साधतात. ज्या प्रदेशामध्ये गेले तिथल्या भाषेमध्ये किमान 2-3 शब्द तरी वाक्य तरी बोलता येतील एवढा प्रयत्न करून बोलून संवाद साधतात. ही गोष्ट बाकीच्या नेत्यांना का नाही जमत आणि तुम्ही त्यांना अतिरेकी म्हणता.
मोदी भीती घालतात, दबाव टाकतात, वेगवेगळ्या सगळ्या यंत्रणा वापरतात आणि लोकांना आपल्याकडे खेचून घेतात असा आरोप करणारे ह्याचं का नाही उत्तर देत? खेचून घेणं सोडा, तुमचे नेते किमान लोकांशी संवाद साधायला तरी त्यांच्यापर्यंत पोहोचतात का असा मुद्दा आहे. आता ज्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये किती प्रचार सभा घेतल्या राहुल गांधींनी? तमिळनाडूमध्ये निवडणुका होऊ घातल्यात, आसाममध्ये निवडणुका झालेल्या आहेत, त्याच्यानंतर त्या पुदुचेरीमध्ये निवडणुका झालेल्या आहेत, केरळमध्ये झाल्यात. या सगळ्या ठिकाणी राहुल गांधींनी किती सभा घेतल्या? पंतप्रधान पदावरती आहेत, बाकीचे सगळे व्याप त्यांच्या पाठीमागं असतानाही मोदी वेळ देत आहेत. आणि ह्याच्या विरोधामध्ये हे जे विरोधी पक्ष नेते त्यांना दुसरं प्रशासकीय पातळीवरचं काहीच काम नाहीये आणि यांना यांची मौज मजा सुधरत नाही परदेशात जाण्यावाचून. म्हणजे तुम्ही तेवढंही करायला तयार नाही, तर मोदी सर्वसामान्य लोकांशी संवाद साधून मतं खेचून घ्यायला लागलेत आणि तुम्ही आरोप काय करायला? मोदी अतिरेकी आहेत. दुसरा नालायकपणा असा आहे की मोदी हे एक नेता आहेत, पण त्या जोडीला त्यांची पक्ष संघटना मजबूत आहे ना. आम्ही एक विषय खूप आधी मांडला होता की जेव्हा तमिळनाडूच्या निवडणुकाही घोषित झालेल्या नव्हत्या, ते काय भाजपचं राज्य सुद्धा नाही, पण मी तुम्हाला आत्ताच सांगतो, ज्या ज्या ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे आहेत तेच काय, इतरही कितीतरी ठिकाणी त्यांनी बूथवरती त्यांचा एजंट बसवलेला आहे. आत्ताची गोष्ट म्हणजे काल जी निवडणूक पार पडली ना त्याचं मी तुम्हाला सांगतो. सत्ता नाही तिथलं सांगतोय, पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवायची आहे, असममध्ये सत्ता त्यांचीच आहे, ते जाऊ द्या, अपवाद झाले. ते नियम असा आहे की ज्या ज्या ठिकाणी भाजप एकदा निवडणूक प्रक्रियेमध्ये शिरतो, यश अपयशचा मुद्दाच नाही, ते त्यांची पक्ष संघटना बळकट करतात. काँग्रेसने उत्तर द्यावेच. मोदींना अतिरेकी म्हणत असताना त्यांनी त्यांचे मतदार त्यांची SIR मध्ये नोंदणी करून घेतली आणि नोंदणी केल्याच्या नंतर जेव्हा प्रत्यक्ष मतदानाचा दिवस येतो तेव्हा प्रत्यक्ष ते आपल्या मतदाराला बाहेर काढतात. ही यंत्रणा भाजपकडे आहे. जिथं त्यांची सत्ता नाही तिथलं पण मी तुम्हाला सांगतोय. आता येत्या निवडणुकीमध्ये केरळमध्ये त्यांचं मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. केरळ आणि तमिळनाडूमध्ये जागा किती येतील ते नाही सांगता येत. तमिळनाडूमध्ये समजा जर AIADMKला फायदा मिळणार असेल त्याचाच तसाच फायदा भाजपला येईल आणि भाजपच्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे आमदार निवडून येतील. पण मतदानाचा टक्का ते सातत्यानं वाढवत जातात, हे नाही दिसत तुम्हाला. मोदींना अतिरेकी म्हणत असताना प्रत्यक्ष केलेलं जे काम आहे आत्ताचं नाही म्हणते मी, वर्षानुवर्ष म्हणतोय. उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी निवडणूक आहे, पंजाबमध्ये पुढच्या वर्षी निवडणूक आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगतो, उत्तर प्रदेशमध्ये तरी प्रत्यक्ष त्यांचं राज्य आहे. पंजाबमध्ये राज्य नसताना सुद्धा त्या ठिकाणची भाजपची यंत्रणा व्यवस्थित पद्धतीनं काम करत असलेली, मार्गी लागलेली तुम्हाला दिसून येईल. येत्या काही दिवसामध्ये तिथल्या सगळ्या रचना लागलेल्या असतील. म्हणजे जिथे सत्ता नाही, जिथे ते विरोधी पक्ष नेते सुद्धा नाहीत, अशाही जागी त्यांची पक्ष संघटना बळकटपणे काम करते. अशाही राज्यांमध्ये त्यांची पक्ष कार्यालय आहेत, प्रदेश कार्यकारिणी सक्रियपणे काम करते आहे, हे सगळं दिसतंय. मग हे तुम्हाला काहीच माहीत नाही, फक्त तुम्ही बिनधास्तपणे अतिरेकी म्हणून मोकळं होता. आणि तुमचं तर अशी विस्कटलेली परिस्थिती आहे. मी तुम्हाला इथलं छत्रपती संभाजीनगरचं उदाहरण सांगितलं की त्या गांधी भवन म्हणून काँग्रेसचं जे कार्यालय, तिथल्या खुर्च्या पण अब्दुल सत्तार म्हणून जे नेते होते ते घेऊन गेले. अशी तर तुमच्याकडची परिस्थिती आहे. ह्याच्या उलट तुम्ही एकतरी अशा ठिकाणी सांगा की भाजपचा एखादा नेता होता, तो आता पराभूत झाला, तो नाही, आणि जाताना मात्र तो खुर्च्या उचलून घेऊन गेला भाजपच्या कार्यालयातले. त्यांनी दिलेल्या नाही आहेत, त्या पक्षाने उभं केलेलं आहे सगळं. निधी पक्षानं उभं केला, जागाही पक्षाने घेतल्या, इमारती पक्षानं बांधलेल्या आहेत. अडचण काय माहितीये का, की हे बरं आत्ता यश मिळालं म्हणून होतंय असं नाही. वर्षानुवर्ष त्या ठिकाणी ह्यांचे कार्यकर्ते पूर्ण वेळ जे काम करतायत, सत्ता नसताना सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावानं बोटं मडण्याची प्रथा आहे. ते हेच उत्तर देत नाहीत की संघाच्या कार्यकर्त्यांनी कित्येक वर्षांपासून गावोगाव जे कामं केलेले त्याचाच वेगळा परिणाम म्हणून राजकीय दृष्ट्या यश मिळताना भाजपला दिसतं आहे. ते काहीच समजून घ्यायचं नाही आणि नुसतंच म्हणायचं अतिरेकी. हे तुमचं वक्तव्य आत्मघातकी आहे. काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा काँग्रेसवाल्यांनीच जास्त मनावर घेतली, आम्ही वारंवार म्हणतो, त्याचा हा पुरावा. मल्लिकार्जुन खडगे यांचं मोदींना अतिरेकी म्हणणं आत्मघातकी आहे. इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज.